डिजिटल रेशन कार्ड हे 3 प्रकारचे असते, सगळ्यांना माहीतच आहे. पिवळे कार्ड, केशरी कार्ड आणि पांढरे कार्ड हे 3 प्रकारचे रेशन कार्ड असतात. तर तुम्हाला माहीत आहेत का ही 3 कार्ड सरकार कोणत्या कुटुंबाला देते? तर हेच तुम्हाला आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी हरिदास पवार. पहिल्यांदा पाहूया आपण पिवळे कार्ड कोणत्या कुटुंबासाठी सरकारकडून दिले जाते. तर पिवळे रेशन कार्ड आहे ना, दारिद्र्य रेषेखालील BPL कुटुंबासाठी वार्षिक उत्पन्न 15,000पेक्षा कमी आहे अशा कुटुंबाला पिवळे रेशन कार्ड दिले जाते. तर 2 नंबर आहे केसरी रेशन कार्ड. तर केसरी रेशन कार्ड कोणत्या कुटुंबाला दिले जाते सरकारतर्फे? तर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15,000पेक्षा जास्त पण 1,00,000पेक्षा कमी आहे अशा कुटुंबाला सरकारकडून हे केसरी रेशन कार्ड दिले जाते. तर 3 नंबरला आहे पांढरे रेशन कार्ड. तर पांढरे रेशन कोणत्या कुटुंबाला दिले जाते? तर पहा, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा जास्त आहे अशा कुटुंबाला सरकारतर्फे हे पांढरे रेशन कार्ड दिले जाते. उदाहरणार्थ ते सरकारी नोकरदार असताना अशा कुटुंबाला ते पांढरे रेशन कार्ड दिले जाते. तर हे 3 प्रकारचे रेशन कार्ड सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला दिले जातात. तर या रेशन कार्डचे मिळणारे फायदे पण भरपूर आहेत. तर काहींना प्रत्येक महिन्याला कमी किमतीत तर काहींना मोफत धान्य मिळते. दवाखान्यामध्ये 5 लाखापर्यंतचा मोफत इलाज होतो काही रेशन कार्ड धारकांना. तर रहिवासी दाखला म्हणून भक्कम पुरावा. तर महत्त्वाचे म्हणजे सर्व रेशन कार्ड धारकांची eKYC करणे शासनाने अनिवार्य केलेले आहे. जर तुमची eKYC बाकी असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, अन्यथा तुम्हाला रेशन मिळणे बंद होऊ शकते.